Mumbai Tuck brought to you by Cotton King. Soft, comfortable, air-washed fabric. Aerosoft by Cotton King. तुम्ही पु ल देशपांडेंना नीट ऐकलं असेल तर त्यांची दोन वाक्य मला अजून आठवतात. पहिलं असं होतं की तुम्हाला जर पुणेकर व्हायचं असेल तर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा जाज्वल्य अभिमान पाहिजे. आणि दुसरं वाक्य असं होतं की जगाच्या पाठीवरती कोणती गोष्ट असेल त्याच्यावरती तुम्हाला ठणकावून मत मांडता आलं पाहिजे. नुकत्याच महानगरपालिकेमध्ये बैठक होती, पुण्यातली गणेश मंडळं सगळी जमलेली होती आणि अशा ठिकाणी एका व्यक्तीने ठणकावून स्वतःचं मत मांडलं आणि त्याला महापौरांच्या डोळ्यासमोर बैठकीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. माझ्यासोबत पुण्याच्या नारायणपेठेतले बापट आहेत. नमस्कार. 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 मला सगळ्यात आधी हे सांगा की नक्की त्याविषयी झालं काय आणि मग आपण पुढे बोलू. त्या दिवशी माझ्या एका सहकारी सामाजिक कार्यकर्त्यांकडून मला जस्ट अर्धा तास अगोदर अशी बातमी कळली, एक वन लाईनर, की महापालिकेत आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनासंदर्भात एक बैठक आहे आणि त्यासाठी नागरिकांनाही जायचंय. तर ते स्वतःही आले होते आणि मीही गेलो होतो. आणि त्या बैठकीच्या सुरुवातीला त्यांनी असं सांगितलं की नागरिकांचे ज्यांचे ध्वनी प्रदूषणासंदर्भात आक्षेप असतील त्यांनी ते अगोदर मांडावे. तर मी एकट्यानेच हात वर केला आणि मग त्यांनी मला माईक दिला आणि त्यानंतर मी हे सगळं सांगितलं की हा उत्सव तुम्ही सार्वजनिकरित्या साजरा करताय याचं तुम्हाला भान असलं पाहिजे. तो साजरा करताना कोणत्याही प्रकारे ध्वनी प्रदूषण आणि रहदारी अडथळा हा होणार नाही याची खबरदारी घेऊनच तुम्ही आगामी उत्सव साजरा करावा असं मी सांगितलं. आणि मग आणि त्यानंतर गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडे बोलण्यासारखा युक्तिवादासारखा काहीच मुद्दा नसल्यामुळे त्यांनी अचानक फक्त गदारोळ करायला सुरुवात केली. ते सगळे एकाच वेळेस आणि अचानक मोठमोठ्या आवाजात आणि काय अद्वा तद्वा वगैरे काय ते बोलायला लागले. आणि त्यानंतर मग पोलिसांनी त्यांच्या एसओपी किंवा प्रोटोकॉल नुसार माझ्या भोवती सुरक्षा रक्षकांचं कडं केलं. आणि दुर्दैवाने हा इंडिया असल्यामुळे, अमेरिका नसल्यामुळे माझ्याकडे काही शस्त्र नव्हतं, नाहीतर माझ्याकडे किमान 2 रिव्हॉल्वर्स, एक्स्ट्रा मॅगझिन्स हे सगळं असलं असतं. पण इथे दुर्दैवाने ती नव्हती. तर त्यामुळे मग पोलिसांनी मला सांगितलं की आम्ही सुरक्षा रक्षकांच्या कड्यात तुम्हाला बाहेर घेऊन जातो. तर त्यामुळे मग मी त्यांच्याबरोबर बाहेर गेलो. ते मला बाहेर घेऊन गेले. पण काय आलं, तुम्ही बोलू लागल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला प्रश्न हा विचारला की तुम्ही कोणत्या मंडळाचे आहात का तुम्ही कोणत्या मंडळाचे? नाही, मी सांगितलं ना मी जागरूक नागरिक म्हणून आलोय. हो, ते कोणीतरी विचारलं, मी सांगितलं मी जागरूक नागरिक म्हणून आलोय. माझा मंडळ नाही किंवा संस्थेचा काही संबंधच नाही. मी जागरूक नागरिक म्हणून आलोय. पण तुम्ही उत्सव सार्वजनिकरित्या ठिकाणी साजरा करता म्हणजे सर्व जणांवर त्याचा बाय डेफिनिशन अफेक्ट होतो. तर त्या अफेक्ट होणाऱ्या अनेक हजारो लाखो लोकांपैकी मी एक आहे. त्यामुळे तो आक्षेप नोंदवण्यासाठी मी आलेलो आहे. मंडळाशी माझा काहीच संबंध नाही. पण मी सार्वजनिक उत्सव म्हणून नागरिक म्हणून आलोय, जागरूक नागरिक. पण मला मला आता हे सांगा, काय झालं 2 दिवस मी ह्या सगळ्यावरती प्रतिक्रिया बघतोय, तुम्ही फार हिंदू विरोधी आहात वगैरे लोक म्हणू लागली. हे हास्यास्पद आरोप प्रत्येकच हे केले जातात. हा एक हेतुआरोप आहे. प्रत्यक्षात आम्ही उत्सवांच्या, त्यातही सार्वजनिकरित्या साजरे केले जाणारे उत्सव आणि त्या सबबीखाली ध्वनी प्रदूषण आणि रहदारीचा अडथळा याचं केलं जाणारं समर्थन याच्या विरोधात आहोत. धर्माच्या म्हणजे धर्म स्वातंत्र्य ह्याचाही विरोध आमचं त्याला नाहीये. हे मी अनेकदा स्पष्ट केलेलं आहे. घटनादत्त धर्म स्वातंत्र्य आम्हाला मान्य आहे आणि एखाद्या विशिष्ट धर्माच्या उत्सवांना किंवा त्या धर्माला विरोध करायचा तर प्रश्नच उद्भवत नाही. पण समजून घ्या आता की तुम्ही गणेश मंडळांच्या बैठकीमध्ये सर्वसामान्य नागरिक म्हणून गेला, तुम्ही म्हणताय की नाही हे तर बिलकुल नाही पाहिजे, आपण पोरांना धुडगूस घालायचं आता असं झालंय. मी 2 दिवस झाले, मी स्वतः मंडळ चालवायचो त्यावेळी मला माहिती आहे पुण्यात काय चालतं काय नाही. ते झालंय असं की हिंदूचा सण आहे, हा अंगात जोश आहे आणि बाप्पाच्याच कृपेने सध्या हिंदू राष्ट्र पण आहे, बरोबर ना? तर त्यांचीच सत्ता आहे ना आता. तर त्यामुळे आता असं झालंय की हिंदू सणांवरती कसा काय आघात घालतायत बापट, असा तो प्रश्न विचारला. तुम्ही कमेंट चेक करत लोकांच्या. नाही, हा प्रश्न हास्यास्पद आहे. हा प्रत्येक याचे जाती धर्मांचे लोक उपस्थित त्यांच्या सणांसंदर्भात करतात. कोणाची जयंती असेल ते म्हणतात आमच्याच याला आक्षेप का, कोणी धार्मिक त्यांचे उत्सव असतील ते म्हणतात आमच्याच याला आक्षेप का. पण आम्ही स्पष्टपणे आमची भूमिका मांडतोय. आमचं धर्म स्वातंत्र्याला आक्षेपच नाही, ते आम्हाला पूर्णपणे मान्य आहे. त्यातल्या विशिष्ट धर्माच्या कुठच्या सणांना आक्षेप असायचा सवालच उपस्थित होत नाही. आमचा मुद्दा असा आहे की तुम्ही सण हे सार्वजनिकरित्या साजरे करताय, याचं तुम्हाला साजरं करताना भान असलं पाहिजे. त्या सबबीखाली तुम्ही ध्वनी प्रदूषण आणि रहदारीचा अडथळा या 2 गोष्टींचं उदात्तीकरण तर सोडाच, समर्थनही करता कामा नये. ते अजिबात होणार नाही याची खबरदारी घेऊन तुम्ही ते साजरं करायचे. ही उत्सव साजरा करणाऱ्यांची जबाबदारी. बरोबर. काय करता तुम्ही? मी बीपीओ कंपनीत काम करतो. बरं. आधी कुठे बाहेर गेला होता शिकायला की पहिल्यापासून इंडियातच? नाही, इंडियातच. पहिल्यापासून इथेच. आणि ही भूमिका तुमची कधीपासून आहे? तर ही भूमिका तशी बऱ्याच काळापासून आहे, पण एस्पेशली या विषयासंदर्भात जागृती इंडियामध्ये म्हणा किंवा पुण्यात म्हणा करोनाच्या काळानंतर वाढली. कारण करोनाच्या काळात लॉकडाऊन होता, संचारबंदी, जमावबंदी होती. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता की या उत्सवांच्या दिवसात सुद्धा संपूर्ण शांतता,
ही असू शकते हे नागरिकांना जाणवलं पूर्णपणे किंवा सिद्ध झालं प्रॅक्टिसमध्ये. आणि त्यानंतर हे ढोल पथक वगैरेंची भाषा बदलली होती. ते म्हणायला लागले होते लॉकडाऊन उठल्यानंतरच्या उत्सवाच्या काळात की आम्ही शहराच्या हद्दी बाहेर प्रॅक्टिस करू किंवा ऑनलाईन प्रॅक्टिस करू. तेच मलाही हे कळायला तयार नाही की ऑनलाईन प्रॅक्टिस कशी होऊ शकते, पण शहराच्या हद्दी बाहेर नक्की होऊ शकते अशी त्यांची भाषा होती ढोल पथकांची. पण नंतर झालं काय, पहिले पाडे पंचावन्न झाले, म्हणजे संचारबंदी जमावबंदी उठली, चांगलं झालं. पण सगळ्या पूर्वीच्या चुकीच्या गोष्टी पण पुन्हा सुरू झाल्या. तर मला दोन भूमिका मला काय जाणवतात. म्हणजे पुणे पोलिसांनी सांगितलं की काहीतरी स्पेसिफिक तेवढाच साऊंड लावला पाहिजे वगैरे वगैरे. मग हे पथकवाले आता असं म्हणतात की एक मिनिट, साऊंड वगैरे सही जी काय आपली परंपरा नाही, आपली परंपरा ढोल ताशाची आहे. मग त्या ढोल ताशाबद्दल तुमचं मत काय? ढोल ताशा ही पारंपरिक वाद्य आहेत, हजारो वर्षांपासून वाजवली जात आहे. तर त्यामुळे परंपरेचा भाग ती आहेत हे काही आम्ही नाकारू शकत नाही. अनलाईक ढोल ताशा, लाऊडस्पीकर, कारण तो 50-60 वर्षापूर्वी आलाय. पण परंपरेचा भाग आहे म्हणून कुठचीही चुकीची गोष्ट त्यांचा आजूबाजूच्या नागरिकांना निर्विवादपणे त्रास होतोय हे सिद्ध होत असतानाही चालू ठेवणं हे कुठेच समर्थनीय नाहीये. सती प्रथा हजारो वर्ष चालू होती, ती इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात लॉर्ड विल्यम बेंटिंकनी बंद केलेली आहे. त्यानंतर विधवा केशवपन, त्यानंतर बहुभार्या प्रतिबंधक कायदे, एज ऑफ कन्सेंट बिल, संमती वयाचे कायदे, हे सगळे ब्रिटिश काळातच पारित झालेले आहेत. आणि भारतीय समाजातल्याही हिंदू आणि सगळेच त्या संबंधित समाजातल्या पुरोगामी व्यक्तींनी किंवा सुधारक विचारांच्या व्यक्तींनी त्याचं ओपनली समर्थनही केलेलं आहे. तर त्यामुळे परंपरा आहे म्हणून एका कुठचीही गोष्ट नागरिकांना त्रास होत असतानाही तशीच चालू ठेवण्याचं हे अजिबात समर्थनीय नाही, हा युक्तिवाद. एक जस्ट ध्वनी प्रदूषणाचा विषय निघाला म्हणून मला सांगायचंय. पुण्यातलं कॉलेज आहे, त्या कॉलेज COP कॉलेज आहे, त्यांनी काय केलं, दरवर्षी त्यांचं ह्या वर्षी 25वं वर्ष पूर्ण आलं. त्यांनी असं केलं की दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान इथे सिटीमध्ये साधारण लाऊडस्पीकरचा डेसिबल किती असतो, तर हे उपक्रमाचे 25 वर्ष पूर्ण आले. त्यात त्यांनी डेटा कलेक्ट केला. मग ते म्हटले की 100 डेसिबल पेक्षा सुद्धा जास्त या 10 दिवसामध्ये नोंदवली जाते. आणि उत्सवाच्या काळातील हे सगळं 100 डेसिबल पेक्षा जास्त असं ते सलग 25 वर्ष यांच्याकडे डेटा उपलब्ध आहे. मला आता जस्ट तो रेफरन्स आठवला म्हणून विचारतो. मुद्दा काय झालाय, मागच्या वर्षी मी एक स्टोरी केली होती. असंच सगळं सुरू होतं आणि गणेश उत्सव ची मिरवणूक होती आणि मिरवणूक एक जण बहिरा झाला. तो त्याची शीर जी होती ना ती हे झाली आणि तो बहिरा झाला. असे N नंबर ऑफ प्रसंग सांगता येतील. सो मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही ढोल ताशे वाजवा किंवा तुम्ही लाऊडस्पीकर लावा, डेसिबलचा बेसिक मुद्दा आहे तो बापट पुढे आणतात. हो, बेसिकली काय आहे, डेसिबलची मर्यादा आहे ती WHO ने 1980 साली जाहीर केलेली आहे. नंतर नॉईज पोल्युशन रूल 2000 मध्ये ती जशीच्या तशी इन्कॉर्पोरेट केली गेली. ते 45-55 रेसिडेन्शियल एरियाला अप टू इंडस्ट्रियल एरिया. पण माझं असं म्हणणं आहे की कायदा फॉलो करताना तो फक्त लेटरनुसार टाकायला फॉलो करून न करता तो स्पिरिटनुसार फॉलो करावा. म्हणजे डेसिबलच्या मर्यादेचं मोजमाप कशा, आता हा जनरेटर बघा त्याच्यावर सायलेंट जेनसेट म्हणून लिहिले की अशी लार्ज स्केल इक्विपमेंट की ज्यांची स्केल ऑफ ऑपरेशन खूप आहे, रेल्वे इंजिन म्हणा, तर त्याच्यामध्ये त्यांच्या स्केल ऑफ ऑपरेशनमुळे नॉईज जनरेट होतोय. नॉईज जनरेट करण्यासाठी ती नाहीये, त्यांच्या संदर्भात तुम्ही डेसिबलचे क्रायटेरिया लावा. पण खास साऊंड इम्प्लिफिकेशनसाठीच बनवलेली उपकरणं जशी की लाऊडस्पीकर असतील, ढोल ताशे असतील, ते तुम्ही सार्वजनिक ठिकाणी कुठच्याही सभागृहाला आणूच नका. मग ते 0 डेसिबलचे असो. म्हणजे कायदा तुम्ही स्पिरिटनुसार फॉलो करा, लेटरनुसार फक्त फॉलो करू नका, अशी आमची भूमिका आहे. कारण डेसिबलच्या मर्यादा मुळात त्यामध्ये फॉलो करणं शक्य नाहीये प्रॅक्टिसमध्ये, कारण ते गाणं चालू असताना मध्येच अपडाऊन होत असतं. पुन्हा आम्ही गुन्हेगारासारखे त्याचे डेसिबल मोजीत का बसायचे तासनतात, तर हे व्हिक्टिम ब्लेमिंगचे वगैरे प्रकार होतात. असे अनेक फॅक्टर्स त्यात आहेत. तर मुद्दा माझा कायदेशीर दृष्ट्या हाच आहे, कायदा फक्त लेटरनी फॉलो करू नये तर स्पिरिटनुसार फॉलो करावा. डेसिबलच्या क्रायटेरिया अशा मोठ्या यंत्रांना, जनरेटर, रेल्वे इंजिन यांना लावावा. पण जी खास साऊंड अँप्लिफिकेशनसाठीच बनवलेली यंत्र आहेत ती सार्वजनिक ठिकाणी वाजवूच नाही, ती बंदिस्त सभागृहांमध्ये वाजवावी. म्हणजे कायदा स्पिरिटनुसार फॉलो करावा, त्याचा मूळ हेतू लक्षात घेऊन तो फॉलो करावा, अशी आमची भूमिका आहे. आपण काय झालंय, कार्यकर्त्यांचं परत ह्या सगळं तेच म्हणणं आहे, अरे उत्सव आहे, आता नाही तर आम्ही कधी वाजवणार ना, हाच तर मूळ मुद्दा तिथे. हा, मग उत्सव आहे म्हणजे काय, तुम्हाला धुडगूस घालायचा, हैदोस घालायचंय. मग ते पब आणि डिस्कोथेक याच्यामध्येही तेच केलं जातं, जे की हल्ली गेल्या 10-15 वर्षातच त्याचं पीक आलेलं आहे. पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये ते अनेकांनी. पण पब हे बंदिस्त जागेमध्ये असतात, त्याचं साऊंड प्रूफिंग एन्श्युअर केलेलं असतं. त्यामुळे तुम्ही 100 काय 500 डेसिबल जरी आतमध्ये वाचवले तरी तुम्ही बाहेर येवाल, आजूबाजूच्या नागरिकांना त्याचा त्रास होण्याचा सवाल नसतो. तर तुम्ही सण उत्सव जो साजरा करताय तो रस्त्यावर म्हणजे सार्वजनिक ठिकाणी साजरा करताय, याचं भान तुम्हाला असलंच पाहिजे. त्यामुळे कुठच्याही प्रकारच्या कृत्रिम ध्वनिवर्धन यंत्रांचा आग्रह तुम्ही अजिबात धरता कामा नये आणि रहदारीचा अडथळाही होणार नाही, हेही एन्श्युअर केलं पाहिजे तुमच्या मंडप आणि मिरवणुकांनी. पण आता पालिका म्हणते की मंडपासाठी जे खड्डे घेतले जाणार आहेत ते खड्डे जे खणतात त्यांनी ते बुजवले पाहिजेत, याचं कोणतेही ऑडिट झालेलं नाही. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, खड्डे न खणता तुम्हाला मंडप बांधता येतील का बॉक्स लावून, ते बघा, ह्याच्यावरती दुसरं सोल्युशन आणलं. 3, सिटीमधली लोक 10व्या दिवशी नसतात राहायला तिथे,
हो. एवढा ते निघून जातात अरे शेवटच्या वा. 2 दिवसात की इथं कुठं राहायचं म्हणून. बरोबर आहे. मुद्दा क्रमांक 4, सिटीमध्ये आता काय केलंय ते म्हणतात की तुमचा मांडव वर घ्या, म्हणजे मांडव 20 फुटाच्या वर जाऊन बांधा आणि बाप्पा त्याच्यावरती बसवा, हो. असं सगळं सांगतात. हे सगळे टेम्पररी सोल्युशन जरी असले या सगळ्यामध्ये, तरी सुद्धा बापट जो काय मुद्दा मांडतात तो अत्यंत महत्वाचा मला पर्सनली यासाठी वाटतो की आपल्या जाती, आपले धर्म आणि आपले जे बिलीव्स आहेत ह्या सगळ्याच्या भूमिका आपल्या गेल्या काही वर्षात प्रचंड शार्पन अप करण्यात आल्या. त्या शार्पन अप ह्याच्यासाठी केल्या गेल्या की त्याचं मोबिलायझेशन हे पॉलिटिकली करता यावं म्हणून त्या करण्यात आल्या. आय होप तुम्ही याला सहमती देत असाल. 100%. ते करण्यात आलं. त्यामुळे आता आमच्या नेत्याची जयंती किंवा आमच्या देवाचा उत्सव तुम्ही 4/4 कॉलम लावले का? मी 2 पथकच लावतो पूर्ण मोठी. या पद्धतीने जे करण्यात आलंय हे नक्की कोण ड्राईव्ह करतंय या प्रश्नाचं उत्तर जेव्हा तुम्हाला मिळेल ना, तेव्हा तुम्हाला बापट काय म्हणतात हे पण समजेल. शेवटाकडे चाललोय म्हणून तुम्ही मांडलेली भूमिका फारच आदर्शवादी अशी वाटत नाही का तुम्हाला? वी आर लिव्हिंग इन व्हेरी प्रॅक्टिकल वर्ल्ड, जिथे उलट जिथे लोक डिप्लोमॅटिक व्हायला जास्त प्रिफर करतात तिथे तुम्ही फार आयडियलिस्टिक व्हायला चालले. हो, कारण की समस्या ही मुळापासून सोडवणं हा कायम आपला फोकस असला पाहिजे असं मला वाटतं. आता या लाऊडस्पीकरच्याही संदर्भात गेले 7-8 वर्षापूर्वी ते डॉल्बी असा शब्द वापरायचे, डॉल्बी बंदी. उत्सवाच्या 2 महिने आधी अशी बातमी याची कोर्टाने डॉल्बी बंदी घेतली आणि नागरिकांचा जीव भांड्यात पडायचा. प्रत्यक्षात बघितलं तर तोच आहे तो. मग काय म्हणे हे डॉल्बी नाही. आता 4-5 वर्ष त्यांनी डीजे हा शब्द काढलाय, ज्याचा अर्थ माझ्या माहितीनुसार डिस्क जॉकी असा होतो. पूर्वी सीडीच्या काळात ते प्ले करायचे, ऑर्केस्ट्रा इन्स्ट्रक्टर सारखा तो शब्द ते आता लाऊडस्पीकर या अर्थाने वापरतात. आता या वर्षी प्लाझ्मा हा शब्द काढलाय, ज्याचे अनेक अर्थ मला माहिती होते, पण या संदर्भात काहीतरी त्याचा अर्थ असतो असं ते म्हणतात. आम्हाला लाऊडस्पीकर म्हणजे आम्हाला डेफिनिशन आम्ही करतो कुठचंही साऊंड अँप्लिफिकेशनचं इक्विपमेंट. साऊंड अँप्लिफिकेशन हा त्याचा एकमात्र उद्देश आहे, ध्वनिवर्धन. असं इक्विपमेंट आम्हाला सार्वजनिक ठिकाणी नकोय. ते जर झालं तरच समस्या मुळापासून सुटेल. अन्यथा वरवरच्या मलमपट्ट्या, यंदा डॉल्बी बंदी, परवा डीजे बंदी, आज काय प्लाझ्मा बंदी, यांनी समस्या मुळापासून सुटणार नाही. तुम्हाला पेपरात बातमी दिसेल, तुमचा जीव भांड्यात पडेल. प्रत्यक्षात तुम्ही त्या उत्सवाच्या वेळेस पाहिलं तर तोच हैदोस चालू. आणि टेक्निकली मग ते फक्त म्हणत असतील हा डॉल्बी नाहीये, हा डीजे नाहीये किंवा हा प्लाझ्मा नाही. तर आम्हाला समस्या मुळापासून सोडवून हवी. तार्किकदृष्ट्या तर ते पूर्ण जस्टिफिएबल आहेत की धर्मस्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी ध्वनी प्रदूषण करण्याचा असा काही अधिकारच नाहीये. परवा तुम्ही लेटेस्ट पटना हायकोर्टाचं वर्डिक्ट बघा किंवा पूर्वीचे चर्च ऑफ गॉड फुल गॉस्पेल, महेश बेडेकर हे पण मंडळीमध्ये सुप्रीम कोर्टात गेली वाटतं ना. कोण? ही पण मंडळीमध्ये सुप्रीम कोर्टात. हा, तर ते हे मंडळवाले हे ते गेले होते, तर सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर काही बंधनं घालून ते हे केलं, म्हणजे 100 वॅटचे लाऊडस्पीकर आणि 30च्या पथकांची मर्यादा, 30 संख्या. पण त्या मर्यादा प्रॅक्टिकेबल नाहीत. का नाहीत? कारण की हा कायदा या गाईडलाईन्स व्हॉलंटरी अडॉप्ट करायच्या गाईडलाईन्स नसून ध्वनी प्रदूषणाचे बंधन म्हणजे तर ते फोर्सफुली इम्प्लिमेंट करायचा कायदा आहे. फोर्सफुली इम्प्लिमेंट करताना कायद्याच्या तरतुदी कशा असल्या पाहिजे, तर हा सूर्य आणि हा जयद्रथ अशा असल्या पाहिजे. त्या या संदर्भात कशा असतात, 12 वाजता थांबवायचा म्हणजे थांबवायचा, तर ते 100% इम्प्लिमेंट होतं. का? कारण ते अगदी हार्ड अँड फास्ट असे आहे. आणि डेसिबलच्या संदर्भात कसे आहेत, गाणं आपोआपच ते साध्या तार स्वर, मध्यम स्वर आणि खर्ज स्वर याच्यात आपोआप जात असतं. 50 ते 60 डेसिबल मध्ये ते अपडाऊन आपोआप होत असतं. शिवाय पुन्हा पोलीस बघून किंवा आजूबाजूचा रागरंग बघून ते क्षणार्धात अपडाऊन करू शकतात. तर त्यामुळे इथे डेसिबलच्या मर्यादा हे प्रॅक्टिकेबल ठरत नाही सार्वजनिक ठिकाणी. त्यामुळे त्या संदर्भात अशाच तरतुदी असल्या पाहिजेत, किंवा तशा तरतुदी नसतील तर संबंधित ब्युरोक्रॅट्सना असलेली जी डिस्क्रिप्शन आहे ती त्यांनी अशा प्रकारे म्हणजे नागरिकांच्या फेवरमध्ये ती त्यांनी एक्सरसाइज केली पाहिजे की सार्वजनिक ठिकाणी कुठच्याही सभेखाली लाऊडस्पीकरला परवानगी देता येणार नाही. सो ब्युरोक्रॅट्स मेन कल्प्रिट और पॉलिटिशियन्स, व्हॉट इज युअर ओपिनियन? दोघेही, म्हणजे पॉलिटिशियन्स कडून आम्ही अशी अपेक्षा करतो की त्यांनी कायद्यामध्ये सुधारणा करून घ्याव्या, अमेंडमेंट्स. आणि ब्युरोक्रॅट्स कडून आम्ही अशी अपेक्षा करतो की कायद्यामध्ये त्यांना जे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे ते त्यांनी बुद्धीचा वापर करून एक्सरसाइज करायचे. गेल्या वर्षी डुडींनी कलेक्टर त्यांनी लाऊडस्पीकरला परवानगी दिल्याची तुम्ही सोशल मीडियावर बातमी बघा आणि खालच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया बघा की IAS मध्ये तुम्ही हे शिकलात का वगैरे. तर त्यांना जे डिस्क्रिप्शन आहे, जे आता अगदी एक्झिस्टिंग पण आहे, म्हणजे कायद्यात बदल करणे हा जरा लॉंग टर्मचा विषय असू शकतो. हा, पण जे आता डिस्क्रिप्शन आहे ते तुम्ही आमच्या फेवरमध्ये जरूर एक्सरसाइज करू शकता, ताबडतोबीने करू शकता. सोलापूरच्या ब्युरोक्रॅट्सनी ते केलेलं आहे ऑलरेडी गेल्या वर्षी. पुणे इतर सांस्कृतिक राजधानी डीसीपी होतं मॅडम, त्यांनी हा, सोलापूरला कलेक्टरच, कारण अंतिम अधिकारी या संदर्भातले कलेक्टरला असतात. सीपी वगैरे त्यांना फक्त रेकमेंड करतात, ते अंतिम निर्णय घेतात. तर तुम्ही ते आमच्या फेवरमध्ये एक्सरसाइज करावं, तुम्हाला असलेलं डिस्क्रिप्शन हे ताबडतोबीने करता येणार आहे. सोलापूरचे जे ब्युरोक्रॅट्स होते त्यांनी गेल्या वर्षी ते केलेले. तर पुणे हे तर सांस्कृतिक राजधानी आहे, पुण्याने याबाबतीत पायोनियर व्हायला पाहिजे होतं. अगदी खरं. तर आता तरी निदान तुम्ही करा. म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाचं झालं, पण कसा पुढे झाला पाहिजे, त्याचे काय झालं पाहिजे याच्याबद्दल आपण ते होऊ नाही शकलो पुणेकर. म्हणजे आता जो धुडगूस घातला जातोय तो कर्ब करण्यासाठी आपण जर सुरुवातीलाच काही गोष्टी केल्या असतात ते आपण होऊ नाही शकलो असं माझं म्हणणं आहे. सुरुवातीला म्हणजे कधी लोकमान्य टिळकांनी जेव्हा सुरू झालं तेव्हा तर आयडियाच पूर्ण वेगळी होती. हो, नंतरच्या काळात याच्यामध्ये जे काही बदल झाले कालांतराने, त्या बदलांमध्ये सुद्धा काही गोष्टी पॉझिटिव्हली करता आल्या असतात, त्या काळाच्या राज्यकर्त्यांना त्या जमल्या नाहीत असं माझं म्हणणं.
हा बेसिकली झालेलं काय होतं, या उत्सवांचं धार्मिक सण उत्सव म्हणून असलेलं महत्व कालौघात संपलेलं होतं, जे स्वाभाविक होतं. तुम्ही युरोपमध्येही बघा प्रबोधन कालखंड, त्याच्या अगोदर डार्क एजेस म्हणजे अंधार युग. त्या काळामध्ये धर्मसंस्था आणि बाकी सर्व सांस्कृतिक म्हणजे तुम्हाला मायकेल अँजेलोची चित्र त्या सेंट पीटर्स बॅसिलिकामध्ये दिसतात, किंवा त्या काळातलं म्युझिक हे चर्च म्युझिक दिसतं, कॅरोल म्युझिक. तसंच इंडियामध्ये होतं. पण प्रबोधन कालखंडात काय झालं, धर्म ही बाब फक्त पारलौकिक म्हणजे काल्पनिक बाब राहिली आणि सर्व ऐहिक बाबी, सांस्कृतिक बाबी, चित्रकला, शिल्पकला, संगीत आणि सामाजिक कार्य सुद्धा, चॅरिटेबल वर्क आणि रिलिजियस वर्क, हा डिस्क्रिमिनेशन आपण आज करतो. त्या काळात ते नव्हतं. धार्मिक कार्य म्हणजेच सामाजिक कार्य. अन्नछत्र हे मंदिरातच चालायचं. आता तसं होत नाही. आता फूड सिक्युरिटी ऍक्ट असतो, सरकार त्याच्या पातळीवर काम करतं. वेगवेगळ्या सेक्युलर रिलिजियस नाही, सेक्युलर सोशल वर्क करणाऱ्या अशा अनेक संघटना असतात, अनेक आंतरराष्ट्रीय असतात. धर्माशी त्यांचा काडी मात्रही संबंध नसतो, पण त्या प्युअरली सोशल वर्क करत असतात. तर त्यामुळे आता सोशल वर्क किंवा सांस्कृतिक हे संगीत कला यांना प्रोत्साहन, या दृष्टीने या उत्सवांचं महत्व पूर्णपणे संपलेलं आहे. पण घटनादत्त धर्म स्वातंत्र्य म्हणून तुम्हाला करायचं असेल, तुम्ही केलं, व्यक्तिगत पातळीवर केलं तर आम्ही दखल पण घेणार नाही. पण सार्वजनिक ठिकाणी करताना सार्वजनिक शांततेला आणि रहदारीला अडथळा होणार नाही अशा प्रकारे ते करणं, ही तुम्ही खबरदारी घ्यायची, ही आमची ठाम भूमिका आहे. तुमच्याशी बोलून भारी वाटतंय म्हणून एक कुतूहल प्रश्न विचारतो. सणासुदीला ड्राय डे या कन्सेप्ट बद्दल तुमचं मत काय? ड्राय डे ठीक आहे, म्हणजे त्यांनी घालावा की मुळात काय असतं की डिस्क्रिप्शन अँड ब्युरोक्रेसी आणि त्यानंतर आपले पॉलिटिकल लीडर्स वगैरे वगैरे, म्हणून मी सहज विचारलं, कारण हा यांनी सगळ्यांनी एकत्र येऊनच केलेला कार्यक्रम आहे ना, सणासुदीला ड्राय डे. तर माझी कुतूहल म्हणून प्रश्न विचारतो. त्यांनी मला नाही वाटत फारसं फरक पडेल, कारण की लोक आदल्या दिवशी वगैरे घेऊन ठेवतात, त्यानंतर त्या दुकानांच्या बाहेर त्यांचे नेहमीचे जे गिराईक असतात त्यांची माणसं उभी असतात, ते गेले की ते त्यांना ओळखतात आणि ते लगेच मागच्या बाजूने जाऊन आणून देतात, किंवा लोक मोठमोठे हे अगोदरच घेऊन ठेवतात. तर त्यांनी फारसा फरक पडत असेल असं मला वाटत नाही. ती एक सिम्बॉलिक कृती राहते आणि मुळात कुठचा इंटॉक्सिकेटिंग सबस्टन्स सेवन न करता सुद्धा काय धुडगूस घातला जातोय तो आम्ही बघतोय. तर कुणी काय इंटॉक्सिकेशन सेवन करायचं हे त्यांचा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग झाला. त्याचा सार्वजनिक हितास काही बाधा पोहोचू नये म्हणून या उद्देशाने एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून ते करतात. त्याने इफेक्ट किती होतो नाही हा वेगळा मुद्दा, पण ठीक आहे, म्हणजे माझी त्या संदर्भात न्यूट्रल भूमिका आहे की असेल तरी ठीक आहे, म्हणजे ओके, हरकत नाही. बरं वाटलं फार बोलून. हो, धन्यवाद. फार फार आभारी. म्हणजे काय मी तुम्हाला म्हणतो की मुद्दा काय आहे की आज पालिका या सगळ्यामध्ये की बापटांना बैठकीपासून दूर ठेवू शकते, अशा माणसांना तुम्ही आवाज दाबण्याचा किंवा त्यांना इग्नोर करण्याचा प्रयत्न करू शकतात. पण पुण्याच्या नारायणपेठेतली बापटसारखी मंडळी ही बोलू लागली ना की माझ्यासारखा कोथरूडचा माणूस येतो आणि त्यांना विचारतो की नक्की काय झालंय ह्याचं मला उत्तर द्या. आणि ही उत्तरं ज्यांनी त्यांना त्या बैठकीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांनी ती 100% दिली पाहिजेत. त्याचं कारणच असं आहे की मागच्या वेळी मी कोथरूडच्या कुलकर्णींची स्टोरी केली होती, मला आठवतंय. आज ही मंडळी माझ्यासोबत आहेत. हे तुमच्या आमच्या सोबतचीच माणसं आहेत, ही काय कोणी बाहेरची नाहीत, तुमच्या आमच्या मधलीच आहेत. हे पण पुणेकर आहेत, हे पण सण उत्सव जोरदारपणे साजरे करणार आहेत. पण मुद्दा असा आहे की त्यांचं म्हणणं किमान ऐकून तर घ्या, म्हणून मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो. धन्यवाद. हो, आभारी. बाकी मुंबईत बघत राहा.